तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS ला यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज जातो आहे शिरसोली. तर आपल्या साई अँड मसावच्या गाडीचं शोरूम डिलेवरी झालेली आहे. तर चला कोणत्या कोणत्या गाडी लागल्या त्या ठिकाणी पण ते पण आपण बघू आणि किती काम झालेलं आहे ते पण बघू. तर मित्रांनो या ठिकाणी ट्रेन येते तर आपण थांबलेलो आहे आणि इतकं जबरदस्त लागते तर बेकार हाल होत आहे. तर फायनली मित्रांनो आपण आता अरविंद वेल्डिंग वर्कशॉप शिरसोली या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर चला आता आपण अगोदर सगळ्यांच्या वर्कशॉपमध्ये भेटू आणि मग तुम्हाला सर्व काही त्या दाखवतो. तर चला मित्रांनो अरविंद इंजिनिअरिंग वेल्डिंग वर्कशॉप. तर या ठिकाणी काकांचा नंबर आहे. ज्यांना कोणाला नवीन गाड्या बनवायच्या असतील त्यांनी काकांना कॉन्टॅक्ट करायचं आहे. चला तुम्हाला आता दाखवतो मी न्यू गाड्या कोणत्या कोणत्या लागलेल्या आहेत आपल्या अरविंद वेल्डिंग वर्कशॉप या ठिकाणी. तर मित्रांनो एक आयसर गाडी आहे. तर हिचं पण काम पूर्ण झालेलं आहे आणि एक नवीन चौकणी पाईपमध्ये गाडी मित्रांनो. फर्स्ट गाडी आहे चौकणी पाईपमध्ये. मध्ये पण चौकणीच पाईप आहे आणि जो हा पाईप आहे हा स्टीलमध्ये नाही आहे तर हा पण लोखंडाचाच आहे. तर सर्व जे काही 1 2 3 4 पहिली गाडी बघतोय की चौकणी पाईपमध्ये मित्रांनो आणि आयसरच गाडी सध्या मार्केटला खूप चालते. तर हा मधला जो हे आहे हे जो आहे आपला चौकणी टॉवर टाईप तर या ठिकाणी राहील आणि मध्ये पूर्ण मोकळं आहे. कारण थोडं काम बाकी गाडीचं आणि एक नवीन गाडी आलेली काकांच्या वर्कशॉपला. आपली गाडी या ठिकाणी लावलेली आहे आणि एक भारत बेंज झालेली मित्रांनो न्यू 1917 मॉडेलमध्ये. तर काकांची कर्ज चालू आहे त्या ठिकाणी 50-60 बेसची गाडी राहणार आहे मित्रांनो म्हणे. तर आता बघू काम लागल्यावर किती बेसची ठरेल. तर बघू त्यावेळेस डबल कॅबिनमध्ये न्यू भारत बेंज चेचेसवाली. तर मित्रांनो आपली जी नवीन जी भारत बेंज गाडी आहे ती आता वर्कशॉपमध्ये एंट्री करते आणि व प्लॅटफॉर्मच्या कामासाठी तिला सुरुवात होईल आणि आपले दादा ते आहेत ते गाडी चालवत आहे. तर आपले कंडक्टर साहेबांनी स्टॉप करायला सांगितली गाडी. चल खातो कसा तू का द्या पाहू ये रे तू काही कामच्या नाही रे तू. हे पाईप नाही ये तू या ना उचलात नाही. तर मित्रांनो पाईप एवढा हेवी आहे तर दादा ते सांगताय की 1 क्विंटलचा पाईप आहे तर 2 लोकांनी उचललं जात नाही. दादा त्यांची हालत खराब झालेली आहे या ठिकाणी. तर एवढं हेवी मटेरियल वापरलं जात आहे साई दरबार बँडच्या गाडीमध्ये. तर मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती बँड जामनेर ही गाडी या ठिकाणी उभी आता. हिचं बाकी काम झालेलं आहे आणि एक भारत बेंज गाडी परत या ठिकाणी आणली. तर या ठिकाणी पेंटचं काम चालतं मित्रांनो. तर ही पण एक गाडी आहे. हिचं बरंच काहीतरी नाव आहे लक्षात नाही ते. बाहेरची गाडी ही पण. आणि इकडे आपल्या अंमळनेरची मोऱ्या बँड ही गाडी आहे.
ही पण VCF रेडी झालेली आहे मित्रांनो. 40 बेसचा सेटअप आहे. जनरेटर थोडं सेंटरला आहे. इथे एक गॅप आहे. इथं पण बेस कॅबिनेटा वगैरे काही ना काही येतील. आणि आपले पेंटर साहेब यांनी कॉम्प्रेसर मशीन आता चालू करतील. तेवढ्यात आपण फटाफट शूट करून घेऊ. परत आवाज येईल मित्रांनो काही ना काही. तर इकडे नवीनच आपला डायनामा दिसतोय मित्रांनो. कॅनोपी पण नवीन एक काट केलेली आहे, कारण की खूप मोठी असते त्यामुळे मातनी गाडीमध्ये. आणि इकडे समोर आपली मारुती नाही मंगलमूर्ती बँड जामनेर डबल कॅबिन गाडी. तर मित्रांनो तुम्ही बघितल्या गाड्या. तर साहेबांची गाडी उद्या येणार आहे. आपण काकांना विचारलं तर ऊनने खूप जबरदस्त हाल केले. पाऊस केव्हा पडेल, पाऊस पडल्यानंतरच भारी वाटेल मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही अक्षरशः इतका खतरनाक काम फुटतोय, शूट करणं पण होत नाही आहे. तर आपण समगावला पण गेलो आणि इथे पण आलो आपल्या अरविंद काकांच्या वर्कशॉपला. तर आपला नेक्स्ट ब्लॉग राहील गलंगीचा श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप आणि विश्वकर्मा वेल्डिंग वर्कशॉप. आणि त्याच्या पुढचंच गाव आहे चोपड्याजवळ. त्या गावचं नाव मला लक्षात नाही आहे, पण तिथं जवळच गाव आहे. ते पण आपल्या आकाश भवनच्या मावशीच्या मुलाचंच वर्कशॉप आहे मित्रांनो. आपण त्या ठिकाणी पण जाऊ. तर आपल्या 4-5 ब्लॉग आता कंटिन्यू येतील. तर हा ब्लॉग आपण याच ठिकाणी संपू. जय खानदेश.